गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। नरभक्षक बिबट्या असेल तर जागेवर गोळ्या घाला। शिरूरच्या पिंपरखेड दौऱ्यामध्ये वनमंत्री गणेश नाईकांचं वक्तव्य। आंदोलकांवर सुद्धा कारवाई करणार नाही तर वनातारामध्ये 20 बिबटे पाठवणार, नाईकांची माहिती। वनमंत्री गणेश नाईकांनी पिंपरखेडमध्ये चिमुकल्याच्या कुटुंबियांची भेट घेतली। मी बदनाम होण्यासाठी वनमंत्री झालो का असं वाटतंय, गणेश नाईकांचं वक्तव्य। दिल्ली स्फोट प्रकरणी गृहमंत्री अमित शहांची गृह मंत्रालयामध्ये बैठक। शहांसोबत एनआयए आणि आयबी प्रमुख बैठकीला उपस्थित। दिल्लीमधल्या लाल किल्ल्याजवळच्या कार स्फोट प्रकरण एनआयएकडे तपास। कार स्फोट प्रकरणाच्या तपासासाठी एनआयएकडून 10 जणांचं पथक स्थापन। एनआयएचे एडीजी विजय साखरे यांच्या नेतृत्वात पथक स्थापन। दिल्ली स्फोट प्रकरणामध्ये जम्मू काश्मीरमध्ये छापेमारी सुरू। जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये अनेक ठिकाणी छापेमारी। शोपियानमध्ये जमात ए इस्लामवर पोलिसांची छापेमारी। लाल किल्ला स्फोट प्रकरणी आणखीन एक मोठा खुलासा। उमरची I-20 कार 10 दिवसांपासून विद्यापीठ कॅम्पसमध्ये पार्क होती। मुझम्मिलच्या कार शेजारी पार्क असलेली कार ही डॉक्टर शाहीनच्या नावावर नोंदणीकृत। 29 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान कार पार्क होती। दिल्ली स्फोट प्रकरणामध्ये मुझम्मिल आणि उमरनं लाल किल्ल्याची रेकी केली होती। जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये लाल किल्ल्याची रेकी केल्याची माहिती। डॉक्टर मुझम्मिलच्या फोनच्या डंप डेटावरून माहिती समोर। अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा। राजीनामा दिला तरच व्यवस्थित चौकशी होईल, अंजली दमानी यांची मागणी। तर मी खारगेंना भेटणार आणि सगळ्या गोष्टी मांडणार, दमानी यांचं वक्तव्य। मुद्रांक शुल्क भरण्यासाठी अमेडिया कंपनीकडे फक्त 10 दिवस। जमीन घोटाळ्याबाबत अजूनही कंपनीकडे खुलासा नाही। कंपनीवर जप्तीची कारवाई होण्याची शक्यता। सरकारनं समिती नेमली असताना गुन्हा नोंदवायची घाई केली। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणामधील आरोपी शीतल तेजवानीची हायकोर्टामध्ये याचिका। याचिकेवर तातडीनं सुनावणी घेण्याची तेजवानीची मागणी। तर सत्र न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीन अर्ज करा, हायकोर्टाच्या तेजवानीला सूचना। खासदार सुप्रिया सुळेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामधील आरोपीला भाजपमध्ये दिलेल्या प्रवेशासंबंधी तातडीनं कारवाई करण्याची मागणी। भ्रष्टाचारी घोटाळेबाजांचा भाजपमध्ये प्रवेश। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामध्ये माजी नगराध्यक्षांच्या भाजप प्रवेशाबद्दल खासदार ओमराजे निंबाळकरांची सडकून टीका। प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर। स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या उपस्थितीमध्ये पार पडणार मेळावा। ठाकरेंच्या सेनेतील जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर आज शिंदे सेनेमध्ये प्रवेश करणार। कणकवलीमध्ये शिंदे सेनेसोबत जाण्याबाबत उद्धव ठाकरेंची नाराजी। सूत्रांची TV9 मराठीला माहिती। स्थानिक नेत्यांच्या प्रस्तावावर उद्धव ठाकरेंची नाराजी। शहर विकास आघाडीमध्ये निवडणूक लढण्याचा स्थानिक नेत्यांचा प्रस्ताव। नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांवर भाजपकडून शिक्कामोर्तब। काल रात्री उशिरा फडणवीस, रवींद्र चव्हाण आणि बावनकुळेंमध्ये बैठक। बहुतांश उमेदवारांना भाजपकडून एबी फॉर्मचं वाटप। काल उशिरा प्रदेश कार्यालयामधून एबी फॉर्म पाठवले। नागपूर मनपा निवडणुकीसाठी मवियाच्या बैठकांचं सत्र सुरूच। गेल्या निवडणुकीमधील ठाकरे आणि पवारांच्या उमेदवारांची काँग्रेसनं माहिती मागवली। नागपूरमध्ये मवियाच्या तिन्ही पक्षांनी निवडणूक लढवावी यासाठी प्रयत्न। सत्ताधाऱ्यांशी युती करणार नाही हे आधीच जाहीर केलं। कणकवलीमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराविरोधात स्थानिक एकत्र आलेत। शहर विकास आघाडीवर वैभव नाईकांची प्रतिक्रिया। आमची सत्तेची लढाई नाही, भाजप विरोधात विचारांची लढाई। हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य। मनसेकडून अद्याप कोणताही प्रस्ताव नाही, तर काही ठिकाणी स्वबळावर लढण्याचा निर्णय होईल। मनसेसोबतच्या युतीबाबत हर्षवर्धन सपकाळांची प्रतिक्रिया। बीडमध्ये शिंदेच्या सेनेची स्वबळावर लढण्याची तयारी सुरू। नगर परिषदेसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती। नगर परिषदेच्या 52 जागांवर स्वबळाची तयारी सुरू। अमरावतीमधील दर्यापूर नगरपालिकेमध्ये जावाजावांमध्ये लढत होण्याची शक्यता। नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून नलिनी भारसाकडे तर काँग्रेसकडून मंदाकिनी सुधाकर भारसाकडे रिंगणामध्ये उतरण्याची शक्यता। जालन्यामध्ये शिवसेना ठाकरे पक्षाला खिंडार। जालन्यामधील शिवसेना ठाकरे पक्षाच्या जिल्हाप्रमुख भास्कर आंबेडकरांचा राजीनामा। भास्कर आंबेडकरांचा आज एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश। संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या निठारी हत्याकांडामधील आरोपी सुरेंद्र कोली याला सुप्रीम कोर्टानं निर्दोष ठरवलं। कोली विरुद्ध निठारी हत्याकांडामध्ये 13 खटले दाखल होते, त्यापैकी 12 प्रकरणामध्ये त्याला आधीच निर्दोष ठरवलं होतं। आता शेवटच्या 13 खटल्यातही सुरेंद्र कोली निर्दोष सुटला, त्यामुळे सुरेंद्र कोलीच्या सुटकेचा मार्ग मोकळा। रोहित आर्याच्या कथित बनावट चकमकीची सीबीआय चौकशीच्या मागणीची याचिका मुंबई हायकोर्टाकडून दाखल करून घेण्यास नकार। न्यायमूर्ती गडकरी आणि न्यायमूर्ती भोसलेंनी मागणी फेटाळली। अॅडव्होकेट नितीन सातपुते यांच्याद्वारे शोभा बुद्धिवंत यांनी ही याचिका दाखल केली होती। माजी खासदार उन्मेष पाटलांसह चौघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल। देवगिरी नागरी सहकारी बँकेची 5,33,00,000ची फसवणूक केल्याचा आरोप। बँकेकडे गहाण असलेल्या मशिनरी विकल्याचाही आरोप। दरम्यान राजकीय संगनमतानं खोटा आरोप केल्याची उन्मेष पाटलांची प्रतिक्रिया।
इचलकरंजीमध्ये 10 दिवसांपासून पाणी पुरवठा होत नसल्यानं नागरिक आक्रमक. लाल नगर परिसरामधील महिलांचं रास्ता रोको आंदोलन. या रास्ता रोको आंदोलनामुळे लाल नगर चौकामधील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. नाशिकमध्ये मालेगावकरांनी चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजनांची भेट घेतली. प्रलंबित सत्ता प्रकारामध्ये बदल होण्याची शक्यता. साताऱ्यामध्ये कराडच्या नगराध्यक्ष पदावर महायुतीमध्ये भाजपनं दावा करणं योग्य. सिटिंग नगराध्यक्ष भाजपचा असल्यानं कराडमध्ये भाजपचा दावा योग्य. आमदार अतुल भोसलेंचं वक्तव्य. अधिकारी जितका भ्रष्ट तितका राजकारण्यांचा लाडका. सूर्यकांत येवलेमुळे हे पुन्हा सिद्ध झालं. येवलेच्या मागे राजकीय छत्र आहे का? गंभीर आरोप असूनही येवलेला कार्यकारी पद का दिलं? विजय कुंभार यांचा ट्विट करत निशाणा. कोल्हापुरात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये ठिणगी. चंदगडमध्ये युतीसाठी आमदार शिवाजी पाटील यांनी प्रतिसाद दिला नसल्याचा मंत्री असद मुश्रीफ यांचा दावा. तर मुश्रीफांशी 2 वेळा चर्चा, मात्र मला गाफील ठेवलं, शिवाजी पाटलांचं वक्तव्य. मुख्यमंत्र्यांच्या जवळचा असल्यानं काहीही करायचं लायसन्स मिळत नाही. जनता याचा हिशोब करणार. नाव न घेता दिलीप सोपल यांची राजेंद्र राऊतांवर टीका. तर सोपल यांच्याकडून निर्मला बारबोले यांची नगराध्यक्षपदासाठी घोषणा. सांगलीच्या हिंगणगाव खुर्दमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन. कोल्हापूरमधील साखर कारखान्यांच्या प्रमाणे सांगलीमध्ये ऊस दर जाहीर करण्याची मागणी. 12 तारखेच्या ऊसाचा दर जाहीर न केल्यास रस्त्यावरून एकही ऊसाचं वाहन जाऊ देणार नसल्याचा इशारा. नाशिकच्या निफाडमध्ये देगाव इथे बिबट्या जेरबंद. 2 महिन्यांपासून दहशत माजवणारा बिबट्या जेरबंद. 4 ते 5 वर्षांचा नर जातीचा बिबट्या असल्याची माहिती. बिबट्याच्या वावराबाबत उपाययोजना करण्यासाठी निधी मंजूर करून देण्याची मागणी. भोर, राजगड, मुळशीमधील स्थानिक आमदार शंकर मांडेकरांची उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे निवेदनाद्वारे मागणी. पुण्यामधील आंबेगावमध्ये गावडेमळामध्ये बिबट्या जेरबंद. नर आणि मादी बिबट्याचा बछड्यांना जेरबंद करण्यात वनविभागाला यश. तर वनविभागाकडून लावण्यात आलेल्या पिंजऱ्यामध्ये बिबटे जेरबंद. बिबट्यांच्या भीतीपोटी पालक नाकारतायत लग्नाची सोयरीक. वेल सेटल असून सुद्धा पुण्यामधील ग्रामीण भागामध्ये बिबट्याच्या दहशतीमुळे मुलांचं लग्न रखडलं. बिबट्याच्या धाकानं गावगाव जीवसृष्टीसह सामाजिक आयुष्यातही हादरा. नागपूर गोरेवाडा वन्यप्राणी बचाव केंद्रामध्ये सध्या क्षमतेपेक्षा जास्त वाघ आणि बिबटे. बिबट्यांच्या स्थलांतराच्या प्रस्तावाला अद्याप मंजुरी नाही. 8 वाघ आणि 6 बिबट्यांच्या स्थलांतराचा प्रस्ताव रखडलेला. चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामधील 2 वाघिणींना सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये स्थलांतरित करण्याच्या निर्णयाला स्थानिकांचा विरोध. प्रजनन काळामध्ये असलेल्या 2 वाघिणींपेक्षा हल्लेखोर वाघांना इतरत्र हलवण्याचा आग्रह. कोल्हापुरातील दौलत सहकारी साखर कारखान्याचा वाद विकोपाला. दौलत कारखाना बंद ठेवण्याचा प्रशासनाचा निर्णय. तर कारखाना सुरू करण्यावरून भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत धुसफूस. आमदार शिवाजी पाटलांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. कोल्हापुरातील खासबाग मैदान दुरुस्तीसाठी पैलवानांच्या आंदोलनानंतर प्रशासनाला जाग. महापालिकेकडून खासबाग मैदानातील स्वच्छतेला सुरुवात. शुक्रवारपासून पैलवानांना खासबाग मैदानामध्ये सराव करता येणार. पवईमध्ये सेफ्टी टँक साफ करताना 2 कामगार बेशुद्ध. दोन्ही कामगारांचं अग्निशमन दलाकडून रेस्क्यू. कामगारांवर हिरानंदानी रुग्णालयामध्ये उपचार. सांगलीमध्ये दलित महासंघातील मोहिते गटाचे अध्यक्ष उत्तम मोहितेंची हत्या. वाढदिवस साजरा करतानाच रेकॉर्डवरील गुन्हेगार शाहरुख शेखकडून हत्या. त्यानंतर हल्लेखोर शेखला संतप्त जमावाकडून बेदम मारहाण. सांगली शहर पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण गेट परिसरामधील हत्या प्रकरणी 4 आरोपींना अटक. इम्रान कुरेशी या व्यक्तीची धारदार शस्त्रानं वार करत 10 नोव्हेंबरला हत्या करण्यात आली होती. पुणे मेट्रोमध्ये प्री वेडिंग फोटोशूट करणं जोडप्याला भोवलं. परवानगी न घेता फोटोशूट केल्यानं जोडप्यावर कारवाई. अमरावतीमध्ये लग्नाच्या स्टेजवर नवरदेवावर जीवघेणा हल्ला. साहिल लॉन इथल्या विवाह सोहळ्यामध्ये गोंधळ. हल्ल्याचा थरार ड्रोन कॅमेऱ्यामध्ये कैद. नवरदेव जखमी तर नववधू स्टेजवर बेशुद्ध पडली. कोल्हापुरात भोंदूगिरीचा कहर. सुटकी वाजून भूतबाधा करणी करणाऱ्या तांत्रिक मांत्रिकाचे व्हिडिओ व्हायरल. व्हिडिओ कोल्हापुरातील टिंबर मार्केट परिसरामधला असल्याची माहिती. बुलढाण्यामध्ये शेतीच्या वादातून नातेवाईकांमध्ये हाणामारीमध्ये एकाचा मृत्यू तर 8 जण जखमी. 9 आरोपींना पोलिसांकडून अटक. अमरावती ते मोर्शी मार्गावर शिरखेड पोलिसांची मोठी कारवाईमध्ये 77 लाखांच्या अवैध गुटख्यासह 1,22,35,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. कंटेनर चालक राहुल भब्बल अमरावती पोलिसांकडून अटक. वर्ध्यामध्ये विविध पोलीस ठाण्यांतर्गत अवैध दारू विक्रेत्यांच्या विरोधात वॉशआउट मोहिमेमध्ये 2,93,00,000 लाखांचा मुद्देमाल जप्त. तर 188 आरोपींवर 173 गुन्हे दाखल. बीडच्या शिवाजीनगरमध्ये वाईन शॉपला अचानक आग. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज. जीवितहानी नाही. कोल्हापूरच्या रेणुका मंदिरातील चोरीचा उलगडा. 24 तासामध्ये 2 अटक. शिवाजीनगर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाची कारवाई. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून